आज आपण कुळथाच्या पिठाचे शेंगुळे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाट्या कुळथाचे पीठ घेतलेले आहे. आपण 2 वाट्या कुळथाचे पीठ घेतलेले आहे व यामध्ये अर्धी वाटी आपण गव्हाचे पीठ टाकणार आहोत. अर्धी वाटी गव्हाची पीठ टाकल्यानंतर कुळथाचे शेंगुळे बनवण्यासाठी इथे मी लवंगी मिरच्या 4 घेतलेले आहे व 2-3 पाकळ्या लसूण व अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे देखील भाजून घेतलेले आहे. हे पण आपण यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे. हिरवी मिरचीमध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे टाकून घेतलेले व हे शेंगदाणे देखील यामध्ये जास्त बारीक नाही करायचे, जाडसरच बारीक दळून घ्यायचे. या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. यामध्ये आपण दळलेला शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, लसूण, जिरे बारीक केलेले हे देखील यामध्ये टाकून घ्यायचे. सर्व टाकून घेतल्यानंतर आपण गव्हाचे पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला शेंगुळ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. कोणी याला कुळथाचे शेंगुळे म्हणतं, कोणी याला कुळथाची जिलेबी देखील म्हणतात, पण आमच्याकडे याला कुळथाच्या पिठाचे शेंगुळेच म्हणतात. इथे मी कढई ठेवलेली आहे. आता आपण इथे शेंगुळे करणार आहोत. तर कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहे. ते आपण 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण जिरे टाकून घेणार आहे, मोहरी देखील टाकून घेणार आहे. जिरे आणि मोहरी टाकून घेतल्यानंतर ही चांगली तडतडून घ्यायची आहे व गॅस बारीक करून यामध्ये आपण 1 तांब्या पाणी टाकून घेणार आहे. या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. पाणी थोडंसं कमी वाटतंय तर अजून मी अर्धा तांब्या पाणी यामध्ये ॲड करणार आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये आपण बनवलेले शेंगुळे टाकून घ्यायचे व हे शेंगुळे सर्व झाल्यानंतर चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचे. याला कमीत कमी 25 ते 30 मिनिटे लागतात. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व पिठाचे शेंगुळे या पद्धतीने करून घ्यायचे. थोडासा गोळा घ्यायचा आहे. या गोळ्यामध्ये पाणी टाकून हा पातळ करून घ्यायचं आहे पीठ. अशा प्रकारे आपण त्याच पिठाच्या गोळ्यात पाणी टाकून या पद्धतीने पेस्ट तयार करून ही यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला. म्हणजे यांनी ना घट्टपणा येईल आणि चवीला देखील छान लागते. अशा प्रकारे आपल्याला हे शेंगुळे 25 ते 30 मिनिटं बारीक गॅसवर चांगले शिजून घ्यायचे. अशा प्रकारे इथे आपले शेंगुळे शिजलेले आहे. वरतून आपण कोथिंबीर चिरून बारीक करून धुवून घ्यायचे व अशा पद्धतीने टाकून घ्यायचे. बघू शकता टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि आपले शेंगुळे देखील किती सुंदर झालेले आहे. अशा पद्धतीने आपले इथे शेंगुळे तयार झालेले आहे. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गरम गरम खायला घ्या. हे शेंगुळे पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर आणि चविष्ट लागतात.